लय वाईट वाईट विचार यायचे मनात, पण तेव्हाच स्वातीने मला आधार दिला. आयुष्य संपवायचं नाही तर ते हिमतीने जगायचं. गुन्हेगाराला पकडून त्याला पोलिसात द्यायचं, त्याला शिक्षा द्यायची हे तिनेच सांगितलं मला. तुला आठवतंय ती रश्मी आणि भावना, त्यांच्या मागे आपल्या गल्लीतली 2 गुंड लागली होती, पण स्वाती त्यांच्या सोबत तिथे गेली आणि त्या गुंडांना चांगलं ठणकावलं. तीच त्यांना पोलिसात घेऊन गेली, कंप्लेंट केली आणि त्या पोलिसांनी त्या गुंडांना सरळ केलं. इतकी फायटर मुलगी आत्महत्या कधीच करणार नाही जेसी. ती लढेल, जे संकट आलंय त्याच्याशी ती लढेल, आत्महत्या नाही करणार. स्वाती खूप बिनधास्त मुलगी होती. ही अशी मुलगी सुसाईड करेल? आणि मग ही सुसाईड नसेल तर काय असेल ग स्वानंदी? हेच तर कळत नाहीये ना जेसी. पोलिसांनी काही अपडेट दिला का? हो ग, पोलीस आले होते हॉस्टेलवरती. त्यांनी स्वातीची रूम चेक केली. त्यांना जे रूम मधलं काही सामान हवं होतं ते त्यांनी घेतलं. ती रूम सील केली आता त्यांनी. त्यामुळे आपल्याला पण त्या रूम मध्ये आता जाता येणार नाहीये. तेच तर जेसी, जे काही घडलंय ना ते खूप चुकीचं घडलंय आणि आपल्याला ते शोधायला हवं. आज स्वाती सोबत घडलंय, उद्या कोणाही सोबत घडू शकतं. तिने आपल्याला लढायला शिकवलं, आता आपण तिच्यासाठी लढूयात. स्वानंदी, आता ही स्वातीची सुसाईड फाईल बंद नाही झाली पाहिजे. स्वातीच्या सुसाईडची केस? स्वाती म्हणजे हॉस्टेल मधली स्वाती? स्वातीने सुसाईड केलं म्हणे सर, म्हणूनच स्वानंदी हॉस्टेलवरती आली होती. स्वानंदी, तू मणी सरांना सांगितलं नाहीस का? स्वाती ती तर सगळ्यांना मदत करायची, cheerful मुलगी होती. अशी महत्वाकांक्षी मुलगी आत्महत्या कशी करू शकते? तेच तर आम्हाला पण कळत नाहीये मणी सर. पोलीस आले होते, त्यांनी तपास सुरू केला. आतापर्यंत तरी त्यांनी सुसाईड म्हणूनच डिक्लेअर केलं. पुढचे फायनल रिपोर्ट्स आले की कळतील. मी निघते. स्वानंदी, काळजी घे तू स्वतःची आणि बाळाची सुद्धा. चल बाय.